लातूरमधील जो 27 एकरचा ट्युशन एरिया म्हणून प्रसिद्ध असलेला भाग खरं तर उद्योग भवन म्हणून पहिल्यापासून आहे. 1980 पासून त्या ठिकाणी उद्योग चालत होते. 2000 पासून तो संपूर्ण भाग हा ट्युशन एरिया म्हणून प्रसिद्ध झाला आणि तिथे उद्योगाच्या ऐवजी उत्पादकतेच्या ऐवजी फक्त ट्युशन एरिया म्हणून तो नावाजला गेला. त्याबाबतचा सातत्यानं पाठपुरावा आरटीआय कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी केलेला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात जी बैठक झाली त्या बैठकीत काय निर्णय झाला आहे? आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लातूरचे जिल्हाधिकारी व निवासी जिल्हाधिकारी तसंच जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक मी व माझे सहकारी प्रदीप मोरे यांच्यासोबत 1 तास या प्रकरणावरती संपूर्ण चर्चा झाली. चर्चेत असं ठरलं की जिल्हाधिकारी महोदयांनी जिल्हा उद्योग केंद्र आणि उद्योग संचालनालय मुंबई यांना असे निर्देश दिले की आपला जो करारनामा त्या इंडस्ट्रियल इस्टेट बरोबर झालेला आहे त्याचं पालन करण्यासाठी आवश्यक ती कारवाई तात्काळ करावी असे त्यांना निर्देश दिले. त्याच्यानंतर जिल्हा उद्योग केंद्रांनी या मीटिंगचा रेफरन्स घेऊन लातूर इंडस्ट्रियल इस्टेट कोऑपरेटिव्ह संस्था या संस्थेस तात्काळ पत्र दिले की उत्पादक कारखाने उत्पादनाचे व्यवसाय सोडून बाकी सर्व व्यवसाय ट्युशन क्लासेस, कोचिंग क्लासेस, खानावळ्या आणि हॉटेल किंवा इतर त्याला पूरक व्यवसाय असे तातडीने बंद करून अनुपालन अहवाल सादर करावा असे संस्थेस निर्देश दिले व त्या अनुपालन अहवाल न केल्यास तात्काळ संस्थेवरती कारवाई केली जाईल असं त्यांनी तातडीने पत्र काढलेलं आहे. बरं, ते बंद करण्यासंदर्भात काही सूचना आहे? नाही, ती जी जमीन आहे ती जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणजे त्यांच्या ताब्यात नसून ती जमीन महसूलनी त्यांना लातूर इंडस्ट्री इस्टेटला दिलेली नाही आहे. ती जमीन उद्योग संचालनालयाला दिली आहे, म्हणजे उद्योग खात्याची जमीन आहे. तर उद्योग खात्यानेच कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बरं, आता उद्योग खात्याशी त्याचा पत्रव्यवहारही झालेला आहे. महापालिकेला काही निर्देश आहेत? नाही, महापालिकेने या संस्थेचे रजिस्ट्रार असिस्टंट रजिस्ट्रार सहकारी संस्था यांनी त्यांना कळवलं होतं. स्मृती पाटील यांनी कळवलं होतं की तिथं उत्पादक व्यवसायाशिवाय कारखान्याशिवाय कशालाही परमिशन देऊ नये आणि जिल्हा उद्योग केंद्राने देखील महानगरपालिकेला कळवलं होतं की इथं उद्योगाशिवाय कुठलीही परवानगी आम्हाला विचारल्याशिवाय देऊ नयेत असं स्पष्ट निर्देश दिले असताना महानगरपालिकेने दिलेले परवाने हे बेकायदेशीर असल्यामुळं महानगरपालिकेला कोणतेही निर्देश नाही आहेत. पण एकूणच असं आहे की उद्योग भवन जो परिसर आहे तो उत्पादकता करण्यासाठी उद्योजकांना लीजवर देण्यात आला होता. मात्र त्यांनी तो ट्युशन चालवणारे जे खाजगी कोचिंग क्लासेस आहेत त्यांना तो किरायानं दिला आणि आपले व्यवसाय बंद केले. आता ह्यांनी मागच्या 12 वर्षापासून त्याच अनुषंगानं पत्रव्यवहार केलेला आहे की इथे जर उत्पादकता होत नसेल, व्यवसाय होत नसेल तर त्यांचा उद्देश संपलेला आहे. ती जागा प्रशासनाने वापस घ्यावी आणि त्या ठिकाणी नवीन उद्योजकांना ती जागा देण्यात यावी. त्या ठिकाणचा ट्युशन एरिया काढून टाकावा. या संदर्भातले 12 वर्ष झाले त्यांचे पत्रव्यवहार सुरू होते. मात्र आत्ता नीट पेपर फुटी प्रकरणानंतरच प्रशासनाला जाग आली आणि आत्ता सुरू झाला आहे तो पत्रव्यवहार. निर्णय कधी होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर.